निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। श्री गणेश चतुर्थी अर्थात श्री गणपती यांचा उत्सव जवळ येतो आहे। तुम्ही सगळे श्री महादेवांशी जोडलेले आहात, त्यामुळे श्री गणपतींशी देखील सगळ्यांचं नातं आहे। आपण एका नवीन पर्वाचं स्वागत करतो आहे, नवीन सुरुवात होते आहे। जेव्हा नवनाथ सिद्ध झाले आहेत तेव्हा एकत्रित संपूर्ण पृथ्वीचं भ्रमण करत ते नाथ संप्रदायाचा जागर करणार आहेत। हा साधा प्रवास नाही। आधी मी आणि श्री महादेवांच्या मनात ही कल्पना आली। नंतर मच्छिंद्रनाथ अवतरले। हे बाळ दिव्य स्वरूप आहे। या बाळाचे नाव मच्छिंद्र ठेव। मच्छिंद्र त्याचं संगोपन झालं, त्याने तप केलं आणि तो सिद्ध झाला। गुरुदेव, आपण जे सांगत आहात तो खूप मोठा आणि भव्य असा प्रवास आहे। एक एक नाथ अवतरले आणि नाथ संप्रदायाची ध्वजा उंच उंच फडकत राहिली। आता आमच्यावर जी जबाबदारी आहे ती मोठी आहे। पुढील कार्यासाठी आपण कृपा करावी। अहो, आलात तुम्ही? बरं झालं, मी तुमचीच वाट बघत होते। मला सांगा, काय काय घडलं तिथे? श्रीपादने नानाला सांगितलं की भाऊने तांत्रिकाच्या साह्याने त्याच्यावर दुष्ट शक्तींचा प्रयोग केलाय म्हणून। अरे देवा, मग आता त्यांचं पुढे कसं होईल रे श्रीपाद? आई, मी नानांना घरी बोलवलं। आपल्या शेजारी राहणारी माणसं कशी असतात हे नानांना आणि लोकांना समजावं म्हणून मी गावात गेलो होतो। त्या दुष्ट लोकांचं खरं रूप उघडं पाडणं हा माझा हेतू होता। याच्यातून बाहेर कसं पडायचं हे मी नानांना सांगेन। श्रीपाद, पण मला एक गोष्ट सांग, ही असं कोणी कोणाचं आयुष्य बदलू शकतं का? ज्या माणसाच्या गाठीशी संचित पुण्य आहे, ज्याच्यावर गुरु कृपा आहे, तो अशा प्रसंगातून निश्चित वाचतो। पण ती दुष्ट असली तरी ती एक शक्ती आहे। शक्ती वेगवेगळ्या रूपात असते। त्या शक्तीचा वापर केला की परिणाम हा होतोच। आता हे पहा, गुरुदेव दत्त
गुरुदेव दत्त। हा अग्नी एक शक्ती आहे. याचा वापर करून अन्न शिजवायचं, याने देवघरातला दिवा लावायचा की एखाद्याचं घर जाळायचं, हाच मुद्दा आहे. यानेच त्या शक्तींचा चांगला वाईट परिणाम ठरतो. मीच माझे प्रतिरूप श्रीपाद वल्लभ म्हणून पाहतो आहे. मीच माझ्या लीला पाहतो आहे. भविष्यात श्रीपाद वल्लभ हे माझे रूप भक्तांना खूप मोठा आधार ठरेल. तात्काळ फळ देणारे, यश देणारे हे माझे प्रतिरूप आहे. निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो। अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो। अलख निरंजन अलख निरंजन हो। अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो। अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो। अडबंगी जागा हो. शुभम भवतु. अडबंगी, तू इथे निर्मनुष्य वनात राहतो आहे. बराच काळ लोटला. तुझी साधना आता पूर्ण झाली आहे. तू आता स्वतंत्रपणे कार्य करू शकतोस. हे प्रभू, माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, आपण मला इथंच राहू द्यावं. पण तू इथे निर्जन वनात राहावंस म्हणून कठोर तप नाही केलंस. आपला आदेश मी मोडू शकत नाही. मी आपल्याला हात जोडून विनंती करतो, आपण मला इथेच एकांतात राहण्याची आज्ञा करावी. माझ्यावर कृपा करा. जशी तुझी इच्छा. भाऊ, तुम्ही वैयक्तिक रोषातून खूप मोठं दुष्कर्म केलं आहे. तुमच्यात आणि नानामध्ये असलेलं वाद मिटवण्याऐवजी तुम्ही त्यांचं अहित होईल असं पाहिलं. हे मनुष्य धर्माला धरून नाही. तुम्ही जर तुमची चूक मान्य करून नानाची माफी मागितली तरच मी तुम्हाला क्षमा करेन. अन्यथा तुम्हाला इथेच तुमच्या दुष्कर्मासाठी शिक्षा होईल. माझं चुकलं श्रीपाद, मला माफ कर. आम्ही चुकीची वाट निवडली होती. नानाची माफी मागा. नाना, मी तुला त्रास द्यायला नव्हता पाहिजे. मला माफ कर. राहू दे, राहू दे भाऊ. श्रीपादने तुला माफ केलं तर आमच्या दोघांचं काय बी नाही. श्रीपादच आमचा गुरु आहे, श्रीपादच आमचा देव आहे, समजच आहे आमचं. श्रीपाद, आता तूच याचा न्याय कर. भाऊंनी केलेल्या दुष्कृत्यासाठी त्याला पश्चाताप होतो आहे.
भाऊ, मी तुला क्षमा करतो. पुन्हा कधी वाईट मार्ग पत्करू नकोस. वय जल घेऊन या. नाना, तुम्ही समोर या. नाना, तुम्ही पूर्ववत झाला आहात. तुमच्यावर असलेल्या अशुभ शक्तींचा प्रभाव आता नाहीसा झाला आहे. भक्तांचे संचित इतके हवे की माझ्या हातून चमत्कार घडावे. जे भक्त सद्गुणी आहेत, सत्याच्या मार्गावर आहेत, त्यांना जर कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मात्र मला हस्तक्षेप करावा लागतो. त्या भक्ताला संकटातून बाहेर काढावं लागतं, नाहीतर चांगुलपणावरचा त्याचा विश्वास उडून जाईल, त्याची श्रद्धा डळमळीत होईल. सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांचे निर्दालन हे व्हायलाच पाहिजे. शुभम भवतु. गुरुदेव, आम्हाला श्री दत्तप्रभूंचा आदेश मिळाला म्हणून आम्ही निघालो आहोत. मला सुद्धा आदेश मिळाला आहे. गुरुदेव, आपण आमच्या सोबत येत आहात तर आपल्या सोबत अनेक गोष्टी बोलता येतील. कानिफा, मला सुद्धा तुमच्याकडून बऱ्याच गोष्टी ऐकायच्या आहेत. तुम्ही एकत्र भ्रमण करता आहात, फार मोठा अनुभव आहे गाठीशी तुमच्या. गुरुदेव, आपल्याला आमच्या शाबरी रचना देखील आम्हाला ऐकवायच्या आहेत. मला सुद्धा ऐकायला आवडतील. एकदा सगळ्या रचना श्री महादेवांच्या चरणी अर्पण केल्या की आपण आपलं कार्य पूर्ण केल्याचं समाधान मिळेल. निश्चितच. गुरुदेव, अडबंगी हा दक्षिण दिशेला आहे. आपली आज्ञा असेल तर आपण प्रस्थान करूया. चला. नाना, आपण आपल्या आराध्याची पूजाच केली नाही आणि केवळ त्याची कृपा होईल अशी अपेक्षा ठेवली तर कसं चालेल? तुमच्या देवघरातल्या मूर्त्यांची मोडतोड झाली आहे, हातपाय तुटले आहेत, जळमट झाली. देवाखाली स्वच्छ वस्त्र नाही, साधा दिवा लागत नाही, एखाद्या वाटीत साधा दुधाचा नैवेद्य नाही, धूप नाही, कधी नमस्कार नाही. या समध्या गडबडीत राहिलं शिरपत. आमच्या हातून पापच घडलंय. असं करू नका. तुमचे आराध्य तुम्हाला सहाय्यच करत असतात. आता एक काम करा, देवघरातल्या मूर्त्या घ्या आणि एखाद्या वस्त्रात बांधून त्यांना नदीत सोडा. नवीन पाट घ्या, चौरंग घ्या, त्यावर यथाशक्ती एक साधं स्वच्छ वस्त्र घाला. देवाच्या नवीन मूर्त्या आणून त्यावर मांडा.
त्यांच्यावर हळदी कुंकू फुलं वाहून त्यांची पूजा करा. रोज दिवा लावून देवाला नैवेद्य दाखवा. नमस्कार करा. फार काही करण्याची आवश्यकता नाही. केवळ मनात शरणागत भाव आणि श्रद्धा असावी. आम्हाला सद्बुद्धी दे. योग्य मार्गावर चालण्यास बळ दे. एवढी प्रार्थना तर तुम्ही करूच शकता. आपल्याला सांभाळणारा तो परमेश्वर आहे हे सदैव स्मरणात ठेवा. नाना, हे सगळं आम्हालाही सांगता आलं नसतं आणि दुसरं कोणी तुला सांगूही शकलं नसतं. वय श्रीपाद, तुझे काय बी सांगितले ते समजा आजच कराय घेतो. गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. अडबंगी इथून काहीच अंतरावर आहे. थांबूयात आपण इथे. दिवस मावळत आला आहे. सूर्योदय झाला की भेटू त्याला. गुरुदेव, आपली आज्ञा असेल तर आम्ही या वनाची पाहणी करून येतो. अडबंगीनाथांनी हेच स्थान का निवडलं? त्याला काहीतरी कारण असणार. वनदेवता आणि नागलोक त्याची काळजी घेत आहेत. अडबंगीला बालपणी पाहिलं होतं. आता तो कसा दिसत असेल, कसा बोलत असेल, या सगळ्याची उत्सुकता आहे. वनात जाऊन या तुम्ही. आपण सकाळी भेटूयात. शुभम. नागराज, काय सांगत आहात? गुरुदेव, तो कसला तरी संदेश घेऊन आला आहे. होय, आपण अडबंगीनाथांच्या जवळ येऊन थांबलो आहोत. इथूनच काही अंतरावर ते आहेत हेच तू सांगतोय. नागराज, आपला संदेश मिळाला. आपण प्रस्थान केलं तरी चालेल. शुभम भवतु. आणि पहा, नाथपंथासाठी सगळेच सहाय्यभूत आहेत. सगळेच देव देवी देवता, यक्ष गण गंधर्व नागलोक सगळे नाथ घडत असताना सगळ्यांना नाथपंथासाठी अनुकूल करून घेतलेला आहे. आणि त्याचा प्रत्यय वारंवार येतो आहे. जो नाथपंथाची भक्ती करेल त्याला या सगळ्या शक्तींचा आशीर्वाद मिळत राहील. गुरुदेव, एक प्रश्न होता. विचार. अडबंगीनाथांसाठी एवढे प्रयत्न का सुरू आहेत? कानिफा, या समाजाच
या व्यवस्थेचे काही नियम आहेत. योगी, ज्ञानी, तप करणारे, जप करणारे हे या व्यवस्थेत बसत नाहीत. ते कोणतेच नियम पाळत नाहीत. अडबंगी ही तसेच आहेत. त्यांना या व्यवस्थेत आणणं सोपं नाही. ते यावेत म्हणूनच आपण प्रयत्न करत आहोत.